ओबीसींवर अन्याय होणार नाही असं आश्वासन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेलं आहे। ओबीसींवर अन्याय होऊ नये यासाठी उपसमिती गठीत केल्याचंही त्यांनी म्हटलंय। आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण दोन वेगवेगळे विषय असल्याचंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे। ओबीसींवर अन्याय होणार नसल्याचं मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे, आश्वासन दिलंय। ओबीसींवर अन्याय होऊ नये यासाठीच उपसमिती गठीत केल्याचं पंकजा मुंडे म्हणाले। आर्थिक मागासलेपण हा एक वेगळा विषय आणि सामाजिक मागासलेपण हा एक वेगळा विषय आहे। मराठा बांधवांच्या लढ्याला यश मिळालं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांनी एक असा GR दिलाय जेणेकरून आंदोलनकर्त्यांचं समाधान झालेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी ओबीसीची कमिटी देखील गठीत केलेली आहे, जेणेकरून ओबीसीवर अन्याय होणार नाही असेही पावले उचलले जाणार नाही। तर असा सुवर्ण मध्य गाठता आला बाप्पाच्या चरणी तर प्रार्थना करते आणि या सगळ्या गोष्टीतून सामान्य माणसाची, नागरिकांची सुटका होऊन सगळे समाज आनंदाने नांदावे हा प्रयत्न करते। पण मी सामाजिक मागासले